गुड मॉर्निंग मंडळी. सकाळी 9 वाजता घर सोडून बदलापूर स्टेशन वेस्टला रिक्षा स्टँडच्या जवळ पोहोचलो. रिक्षावाल्याजवळ आश्रमाची थोडी चौकशी करून रिक्षेत बसलो. बदलापूर स्टेशनपासून रामदास आश्रम रामगिरीपर्यंत सोडण्याचे रिक्षेवाल्याने 150 रुपये घेतले. आपण ओला रिक्षा किंवा कॅबने सुद्धा तिकडे जाऊ शकतो. सकाळची वेळ असल्यामुळे स्टेशनच्या आजूबाजूची दुकाने अजून उघडलेली नाहीत. तसेच रविवारची सकाळ असल्यामुळे वर्दळ एकदमच कमी. रस्ता त्या मानाने खूपच मोकळा मिळाला. नाहीतर आता बदलापूरची लोकसंख्या एवढी वाढली आहे की रस्त्याने चालताना किंवा गाडीवरून कुठे जाताना ट्रॅफिक जाममुळे कठीण होऊन जाते. म्हणून शक्यतो रामगिरी आश्रमाला जाण्यासाठी रविवार निवडावा. बदलापूर स्टेशनपासून रामगिरी आश्रम 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याचे सिमेंटीकरण झाल्यामुळे अजूनच छान वाटत आहे. आता आपण बदलापूर नदीपर्यंत आलेले आहोत. पूल क्रॉस करत असताना नदी खूपच रमणीय दिसत आहे. या ठिकाणी फावल्या वेळात लोक तासनतास मासेमारी करतात. तसेच फेरफटका करण्यासाठी इथे येऊन थंड हवेचा आनंद घेत असतात. हे बदलापूरमधील लोकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाणच आहे. उजव्या बाजूला महाराज आणि त्यांचे मावळे यांचे सुबक पुतळे दिसत आहेत. रस्त्याच्या आजूबाजूला म्हशींचे मोठमोठे तबेले आहेत. या ठिकाणी उत्तम प्रतीचे दूध मिळते. म्हशींपासून मिळणाऱ्या शेणापासून गोवऱ्या बनवून त्या विकणे हा दुसरा जोडधंदा इथे केला जातो. आता आपण एरंजेड गावाच्या हद्दीत प्रवेश करत आहोत. एकेकाळी गावाची वस्ती खूप कमी होती, पण आता बिल्डरने या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. नवनवीन इमारती बनत आहेत. रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या शेतजमिनी गावाचं गावपण आजही टिकवून आहे. काही जुनी घरे आजही आपल्या पूर्वजांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत. आता आपण मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे क्रॉस करत आहोत. हा रस्ता पुढे जाऊन समृद्धी महामार्गाला जोडला जातो. आता आपण आंबेशिव गावाच्या हद्दीत आलो आहोत. तत्पूर्वी एक पेट्रोल पंप लागतो. लांबून येणाऱ्या गाड्यांसाठी पेट्रोल व्यवस्था आहे, त्यामुळे चिंता करण्याचं काहीच कारण नाही आहे. आता इथून पुढे 1 किलोमीटर अंतरावर रामदास आश्रम आहे. ऑटोवाल्याने रामगिरी आश्रमाच्या गेटजवळ आणून सोडले. तिथून आता आत प्रवेश केला आणि शांततेचा अनुभव सुरू झाला. आश्रमाच्या आत प्रवेश करताच जगद्गुरू स्वामी सत्यानंद सरस्वती पादुका दर्शन घेतले. यांचं दर्शन घेता आलं. आश्रमाच्या आत प्रवेश केल्यावर लगेचच एक प्रचंड मोठा साधारण 2000 माणसांची सोय होईल असा हॉल आहे. या हॉलमध्ये खूपसे धार्मिक विधी म्हणजे लग्न, कन्यादान सोहळा साजरा होतो. किती सुंदर निसर्ग परिसर आहे बघा हा. म्हणतात ना, माणसांपासून जेवढं लांब जाल तेवढा निसर्ग अतिशय सुंदर वाटायला लागतो. जिथे माणूस पोहोचतो तिथे निसर्गाचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. जय श्री राम. धन्य है कि आप हमारे यहाँ पहुँचे और आपने बताया कि आप यहाँ 3-4 बार आ चुकी हो पहले और आपको ये जगह आपको बहुत ही अच्छा लगा. एक्चुअली ये जगह हमारे स्वामी जी स्वामी कृष्णानंद सरस्वती महाराज जो मेरे पिताजी हैं, ही इज़ माय बायोलॉजिकल फादर, वही है स्वामी कृष्णानंद सरस्वती महाराज. हाँ, मिली हूँ मैं उनसे. 1982 में यहाँ आए और 12वीं नदी के किनारे उनके गुरुदेव का आदेश है. स्वामी सत्यानंद, जगतगुरु स्वामी सत्यानंद सरस्वती महाराज का आदेश था कि महाराष्ट्र जो सनातन हिंदू के लिए जो यदि सबसे अपने इतने भी 27 राज्य है उसमें से जो सबसे सच्चा, अच्छा और सनातन धर्म के लिए जो एकदम प्रचित है और जो हमेशा काम करता है वो है महाराष्ट्र. महाराष्ट्र ने हमें
छत्रपति शिवाजी महाराज जैसे बड़े इंसान को हमें दिया है, और ये मराठी लोगों के कारण ही सनातन धर्म का सुरक्षा हो रहा है। प्लीज गिव अस सम इन्फॉर्मेशन अबाउट रामगिरी आश्रम. One minute. I am Swami Krishnananda Saraswati. Our ashram's name is Sri Ramadasa Ashram, Ramagiri. Is in Badalapur, Maharashtra. Actually, we have to develop Sanatana Dharma, which will give fundamental life of the world. For that, our Gurudev, Jagat Guru Swami Satyananda Saraswati Maharaj, he has done lot of work. सुरुवातीला जो हॉल दाखवला त्यात भाविकांना राहण्याची सोय केलेली आहे. आपण इथे येऊन 3-4 दिवस राहून मनःशांती अनुभवू शकतो. ह्याला लागूनच शिवमंदिर आहे. इथे महादेव, नंदी, शिवलिंग आणि रामाची सुंदर मूर्ती विराजमान आहे. थोडं पुढे गेल्यानंतर शनी मंदिर अतिशय विलोभनीय दिसत आहे. हे शनिदेवा, माझ्यावरची आणि माझ्या प्रेक्षकांवरची जी काही सडसती आहे ती नाहीशी करा. ते एक छोटंसं गेट आहे. या गेटमधून खाली उतरायचे आणि जो मार्ग आहे तो जातोय नदीकडे. मी खूप ठिकाणी जाते शूटिंग करायला, पण इतकी शांतता मला कुठेच अनुभवायला मिळत नाही. प्रत्येक ठिकाणी माणसं असतात. ही एकच जागा आजही अशी आहे. हा एक अमूल्य ठेवा म्हणायला हरकत नाही. आज बदलापूरसुद्धा खूप भरलेलं आहे माणसांनी, प्रदूषणाने, वाहनाने, पण तरीही हे एक अमूल्य असं रत्न म्हणता येईल की जे बदलापूरमध्ये सुरक्षित आहे. माझ्या नदीकडे जाण्याच्या मार्गावर हा गोतबेला आहे, गाईंचा गोठा आहे. हा आश्रम चिकार मोठा आहे. जर 70 एकरमध्ये पसरलेला आश्रम आहे तर ह्याचा मेंटेनन्सवरच साधारण महिन्याचे 4-1 लाख जातात. भाविकांनी इथे यावं, इथल्या शांततेचा, निसर्गाचा आस्वाद घ्यावा. या ठिकाणी आदिवासी लोक ही मोठ्या प्रमाणात आहेत आणि आदिवासी लोकांच्या मुलांसाठी इथे आश्रमशाळा चालू आहेत. तसंच मोठं हायस्कूल 10वी-12वीपर्यंतचं शाळासुद्धा त्यांच्यासाठी चालू आहे. अन्नदान, प्रत्येक दिवशी अन्नदान इथे केलं जातं. किती मस्त बघा. आता उतरण सुरू झालेली आहे. जणू काय आपण घाटातून चाललेलो आहोत. पण तरीही मी तुम्हाला हे सांगेन की आपण घाटातून नाही चाललो. थोडासा उतार आहे आणि मागच्या वेळेला मी आले होते त्यापेक्षा आत्ता ह्यावेळेला रस्ता खूप चांगला केलेला आहे. असं आहे ना, जसं देणग्या मिळत राहतात त्याचा चांगल्या प्रकारे सदुपयोग सुद्धा केला जातो. सांगा बरं मंडळी, आहे की नाही सुंदर? कोकणात जायची गरज आहे का? नदीकाठाच्या जवळ आपण पोहोचलेलो आहोत. काहीतरी पूजाविधी चालू आहेत. मंत्रोच्चार स्पष्ट ऐकू येत आहेत. ह्या ठिकाणी दशक्रिया विधी, पिंडदान हे कार्यक्रमसुद्धा केले जातात. गो अन्नदानाचे पुण्य भाविक इथे सढळ हस्ते देणग्या देऊन घेऊ शकतात. किती सुंदर नदीकाठ या आश्रमाला लाभलेला आहे. असा नदीकाठ तर लोकवस्तीपासून कित्येक मैल दूर गेल्यानंतर बघायला मिळतो.
नदी काठाला लागूनच भारत मातेचं सुंदर मंदिर आहे. मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर माझ्याही नकळत हात आपोआपच भारत मातेपुढे जोडले गेले. नदीचे पाणी सुद्धा किती नितळ आहे. नदीच्या पाण्यात काठावर कुठेही कचरा दिसत नाही आहे. आजूबाजूचा सगळा निसर्ग परिसर किती रम्य आहे. हे सगळं बघितल्यावर नदीच्या पाण्यात पाय सोडून बसण्याचा मोह आवरत नाही आहे. चला तर, कोण कोण येते माझ्याबरोबर नदीच्या पाण्यात पाय सोडून बसायला? मनमुराद आनंद घेतला रामगिरी आश्रमातील निसर्गाचा. पाण्यात जेवढं जमलं तेवढं डुंबलो. आता परतीची वाट. अरे हो, एक गोष्ट सांगायचीच राहिली. येताना आपण रिक्षाने येतो, पण जाताना इथून आपल्याला ऑटो मिळत नाही. त्यासाठी आपल्याला त्याची सोय आधीच करून ठेवायला पाहिजे. जो ऑटोवाला आपल्याला घेऊन आला आहे त्यालाच आपण सांगू शकतो की बाबा काहीतरी सोय कर किंवा तू स्वतः ये. ते काही चार्जेस असतील ते आपण दिले की हरकत नाही, मग काहीच प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्हेकलने गाडीने आलात तर काय अजिबातच प्रश्न येत नाही काही. हे जे ठिकाण आहे एक पूर्ण दिवसभर तुम्ही इथे काढू शकता. 4-5 तासामध्ये सुद्धा हे सगळं तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला निवांतपणा हवा असेल, राहून निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही इथे राहू सुद्धा शकता. राहण्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे, पण त्याचे जे काही चार्जेस असतील ते इथे पेड करायचे आहेत. आणि ते चार्जेस जास्त नाही आहेत, खूप माफक आहेत. तर हा सगळा रामगिरी आश्रम ह्याचा संपर्क नंबर हा आपल्याला गुगलवर नक्की मिळेल. त्या नंबरवर संपर्क करून तुम्ही येणार असाल तर त्याची कल्पना संस्थापकांना द्यावी, म्हणजे तुमची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. चला तर परत भेटूया पुढच्या क्लिपमध्ये. रामगिरी आश्रम दर्शन इथेच आता आपण थांबत आहोत. टाटा, गुड बाय, धन्यवाद.